मैदानावरती होतोय. आज मात्र मैदानावरती सुटलाय. आज त्याला पाहायचं आहे, आज खेळायचं आहे, ही मात्र त्याची मनोकामना आहे. समोर आहे ती म्हणजेच चांगली परफॉर्मन्स करणारी टीम बुरबुशी 11 समोर आहे त्याच्या लव स्टार. पहिला चेंडू घेऊन आलाय गोलंदाज स्वप्नील ओव्हर द विकेट. पहिला चेंडू भरधाव वेगाने, वेगाचा वापर, टायमिंग होता इथे मात्र टायमिंग होत नाहीये चेंडूला. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. अप्रतिम चेंडू होता. गुडल्या स्पॉट वरून थोडासा उचली घेतोय, चेंडू जातोय आणि एसटी रक्षकाकडे आदळतोय. सामन्याला होते सुरुवात. इथून आपण बघतोय पहिला चेंडू होता, भरधाव वेगाने फेकला होता, वेगाचा वापर केला होता गोलंदाज स्वप्नील याने. आणि इथून मात्र डॉट चेंडू आलाय आणि तोही कोणाच्या सुजितच्या विरोधात. ज्या अर्थी सुजित चांगल्या स्पॉटवरचा चेंडू उडवण्यामध्ये एक किफायती फलंदाज आहे. त्याने अनेक असे सामन्यामध्ये आपण पाहिलेत की चांगल्या चांगल्या चेंडूला फटक्यामध्ये षटकार चौकारामध्ये रूपांतरित केले. अशा फलंदाजाला मात्र अप्रतिम चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट पूल करायचा होता. बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झालाय. भरधाव वेगाने चेंडू मात्र जमिनीशी लगत मात्र चेंडू जातोय तो म्हणजेच मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जातोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवले दोन्ही फलंदाजांना. जास्ती काय हात खोलण्याचा प्रयत्न करून देत नाहीये. गोलंदाज अनुभवी आहे. गोलंदाजाचा अनुभव मात्र आज पणाला लावतोय. स्वप्नील यावेळचा फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय आर पार सीमारेषा पार. षटकार जयदीपच्या बॅट मधून आलाय. प्रॉपर हिट होता. टायमिंगचा वापर केला आणि फेकून दिलाय. बघा ताकद आणि टायमिंग या दोघांचा संगम कशा रीतीने जयदीपने इथे मात्र मिळून दिलाय. अप्रतिम चेंडू होता, करता हाफ ट्रॅकर होता, त्याला फेकून दिलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. फलकावरती धावा जमलेत 7. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु उसली चांगली होती. उसली मिळाली चेंडूला आणि चेंडू जातोय निर्धाव. आघाडीचा गोलंदाज वापरला जातोय. स्वप्नीलला तो अनुभव आहे. षटकारानंतर कमबॅक जरूर पाहायला मिळतोय. षटकामधले 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 2 चेंडू येणं बाकी आहे. हाफ ट्रॅकर चेंडू वन सागून येतोय परंतु वेगाचा वापर करतोय. इथे मात्र सबमरण डिलिव्हरी, अगदी ऑफ स्टंपला फुंकर मारून जाणारा चेंडू होता. यष्टीरक्षकाने त्याही पलीकडे जाऊन खूप क्लोज मध्ये त्या चेंडूला मात्र गॅदर केलंय. कौतुक असेल त्याचेही. परंतु येस मोरिया स्पोर्टचे शेलकेवाडी या संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. त्यांचंही आम्ही जिंती गावाच्या नक्कीच वतीनं आणि ज्योतिर्लिंग चषक 2023च्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतोय. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव आला होता, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली होती. नंतर मात्र जयदीपने त्या चेंडूचा भरपूर समाचार घेतला होता जो शॉर्ट हाफ ट्रॅकर चेंडू होता. नंतरचे लगातारचे 3 चेंडू निर्धाव आले. 7च धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ आहे हेही त्याला माहिती असताना सुद्धा चांगल्या फलंदाजाच्या विरोधात चांगली गोलंदाजी. मग काय म्हणावं. एक तिखट मारा घेऊन आले. एक कंबर कसली या गोलंदाजाने म्हणावं लागेल. कौतुक असेल स्वप्नीलचं. परंतु इथून सुजितला आणि त्याचबरोबर ती जयदीपला खेळावं लागणार आहे. जी मॅच विनिंग बारी खेळली होती सुजितने ती मात्र आता खेळावी लागणार आहे. तब्बल 6 चेंडूंमध्ये विचार केला आपण तर 10 ते 15 धावसंख्येची एक मजल मारावी लागणार आहे. कारण 7 धावसंख्या धावफलकावरती आहे.
षटक संपलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव आला होता, दुसऱ्या चेंडूवरती एक, नंतर षटकार आला आणि लगातारचे 3 चेंडू वाईट डॉट आहेत. लगातारचे 3 चेंडू डॉट आहेत. या षटक संपलाय. जाऊया पुन्हा एकदा. सुजितला हात खोलावे लागतील. आपल्या संघाला जर सुस्थितीमध्ये न्यायचं असेल तर सुजितला हात खोलावे लागतील. आता मात्र बहारदार फलंदाजी करावी लागेल. हल्ला चढवावे लागेल, प्रति हल्ला चढवावे लागेल. समोरच्या व्यक्तीने जर तुम्हाला नक्कीच धूळ चारली असेल तर त्याला पाणी पाजावे लागेल. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. फुल लर्लनचा चेंडू होता. घुटना टेकून मात्र चेंडूला आकाश दाखवायचं होतं, परंतु चेंडूची बॅटची कड घेऊन गेलाय सिली पॉइंटच्या रिझानमध्ये. चेंडू मात्र जातोय सिली पॉइंट मध्ये. एक धाव. वनडी धावसंख्या धावफलकावरती येईल. 8 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. आकाशकडे बघा, प्रकाशकडे आहे अनुभव, तो मात्र अनुभव पणावा लागेल. थोडंसं गती परिवर्तन केलं. स्क्वेअर लेग रिझन मध्ये अगदी जमीनलगतचा फटका. इथून मात्र काय घडेल? पंचांकडे गाड घेतली जाते, परंतु इथून मात्र फलंदाज मात्र सुरक्षित आहे. कारण दोघांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट कसं आहे बघा. हरणीच्या वेगाने आणि गोलीच्याही वेगाने हे दोन्ही फलंदाज धावतात. 2 चेंडू 2 धावा आल्यात बघा. 10 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा पॉइंट आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. परंतु यावेळचा मनसुबा काय असणार आहे? क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. चेंडू पडायला हातामध्ये पकडला आणि इथे मात्र धावचित. विकेट सॅक्रिफाय केली. परत माघारी जावं लागेल जयदीपला. फक्त आणि फक्त 10 धावसंख्येवरती पहिला मोरा बाद होतोय लव्ह स्टार या संघाचा. संतोष नवीन फलंदाज आलाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला सुजित आहे. सुजितला अडवणे मुश्किल आहे. चेंडू अडवला जाईल का? आहे क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. खूप लांबून त्यांनी धाव मारली. तो खूप लांबून धावून आला होता, परंतु इथे मात्र चेंडूला अडवण्यात सक्षम ठरलाय. 2 धावा आल्यात. सुजितला मॅच मध्ये थांबणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा लागल्या 12. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटला अगोदरच गेलाय. जागा बनवली आहे, परंतु गोलंदाज मात्र अनुभवी आहे. फक्त फलंदाजाला फॉलो केला. जिथे फलंदाज गेला तिथे मात्र चेंडू फेकला आणि निर्धाव चेंडू. सुजित सारख्या फलंदाजाला बांधून ठेवले. कौतुक असेल गोलंदाजाचं. कौतुक असेल पडणाऱ्या प्रत्येक चेंडूचं. ज्या अर्थी गोलंदाजी करते, फलंदाजाच्या मुवमेंटवरती त्याचं लक्ष आहे. आणि हेच तर खरी क्रिकेट आहे मित्रांनो. समोरचा बाजी काय खेळतोय त्या बाजीवरती क्रिकेट खेळायचं आहे. यावेळचा फटका चांगला आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाही आहे. इथे मात्र जाईल चेंडू आरपार, सीमारेषा पार. षटकार. अठरा धावसंख्या धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि तब्बल 19 धावांची गरज. चला लगेच विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून ठेवायचे आहे. येस 12 चेंडू आणि 19 धावा. खरं तर मागच्या मॅचमध्ये तेच समीकरण होतं. 12 चेंडू आणि 19 धावांचंच. तीच मॅच पुन्हा एकदा कॉपीराईट्स केली जाईल. इकडे लव्ह स्टार या संघाने 18 धावा जमवल्यात
आणि नक्कीच बघतोय आपण मारुगडेवाडी या संघाला इथे मात्र 19 धावांचं आव्हान दिलंय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा विनंती असेल. फलंदाजी मैदानावरतीच पाठवायचं आहेत. जाऊया मॅचकडे. 19 धावांचं टार्गेट सेट केलंय. एका संघाला 19 धावा बनवायच्या आहेत, तर दुसऱ्या संघाला आपण बनवलेल्या धावांचं संवर्धन करायचं आहे. एका बाजूला आहे तो म्हणजेच लव स्टार संघ, तर दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजेच मारुगडेवाडी हा संघ. मारुगडेवाडी या संघाची सलामीची जोडी मैदानावरती आहे. रोहितला बघतोय आपण ऑन द स्ट्राईक, तर त्याला साथ देण्यासाठी स्वप्नील आहे. रोहित आहे आणि रोहितच्या बाजूला स्वप्नील आहे. रोहितकडे मोठ्या फटक्यांची क्षमता आहे. खरं तर रोहित मागच्या मॅचमध्ये पाहिलं होतं आपण, स्विच शॉट घेत असताना आऊट झाला होता. पहिल्या चेंडूवरती काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु त्याला माहिती आहे आता 19 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळं अशा प्रकारच्या चुका मात्र आता करता कामा नाही आहे, कारण आपण बक्षिसाच्या खूपच जवळ आहोत. अशा वेळेतच मात्र आपल्याकडून चांगला परफॉर्मन्स होणं गरजेचं आहे, हे दाखवायचं आहे. लव स्टार यासाठी गोलंदाज पहिला वापरला जातोय. अधिक येस येस इथे मात्र लॉट्स केला जाते विजयी संघाने. या इकडे यावेळेचा चेंडू आता पहिल्या चेंडूवरती पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय येस डी क्षेत्रामध्ये. एक धाव आली आहे. आदरणीय सचिन पाटील सर आणि विक्रम पाटील सर, आपण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल आपण मंचकावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. गणेशवाडीचे कर्णधार या. गोटेवाडी ना, बुरबुशी आणि लव स्टार दोघांचे एक एक प्लेयर इकडे या. आपटलेला चेंडू होता, त्याला मात्र पुल केलाय. इथून मात्र चेंडू चाललाय मुंबापुरीच्या भेटीला. इथून मात्र रोहितच्या बॅट मधून धावतोय एक दमदार षटकार. ज्या षटकारांसाठी रोहित ओळखला जातोय तो रोहित आज मात्र मैदानावरती आग पेटवतोय. एवन ब्रँडेड षटकार ठोकतोय. मागच्या मॅचच्या काय चुका झाल्या त्याचं मात्र अनेक्षणे निरीक्षण करतोय आणि त्या चुका सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. 19 धावांची गरज होती, इथे मात्र 7 धावा बनवल्याही गेल्यात. मग काय, टार्गेट सेट आहे. अजून फक्त आणि फक्त विजयासाठी 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. समीकरण सोपं आहे, परंतु गोलंदाजालाही आपल्या गोलंदाजीचा प्रभाव दाखवावा लागेल. सकाळपासून जी गोलंदाजी झाली त्या गोलंदाजीवरती आज मात्र आपल्याला अजूनही चांगला पराक्रम करायचा आहे, कारण आपल्या संघाला इथे लव स्टार संघाला विजय द्यायचा आहे. फलंदाज मात्र चांगला आहे, फलंदाज मात्र विध्वंसक आहे, फलंदाज मात्र विस्फोटक आहे. त्याच्या विरोधात गोलंदाजी कशी असावी, तर अशा रीतीने गोलंदाजी करावी. परंतु या क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र आहे, जे क्षेत्रामधून षटकार आला होता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, इथून मात्र पुन्हा एकदा येतोय दमदार चौकार. अकरा धावसंख्या धावफलकावरती आहे. 11 धावसंख्या धावफलकावरती आहे. बघा आज मात्र ज्योतिर्लिंग चषक 2023 मध्ये ज्या भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत, ज्या गोल्डन ट्रॉफीज आहेत, त्या गोल्डन ट्रॉफीज आपल्या गावामध्ये आपल्या विभागामध्ये नेण्यासाठी प्रत्येक खेळाडू मात्र इथून सुचलेला आहे. आपला चांगला खेळ व्हावा. यावेळेस मात्र स्विच शॉट घेते, परंतु किती भयानक ठरू शकेल, परंतु नाही आहे. इथून मात्र बघतोय आपण वाईडिश लॉंगॉन मध्ये चेंडूला भिरकावलं आणि पाहता पाहता इथे एक धाव धावफलकावरती जोडली आहे. खरं तर स्विच शॉट त्याच्या माध्यमातून चांगला खेळला जातोय तो, परंतु आज मात्र तो आतोनात प्रयत्न करतोय, पण तो प्रयत्नाला यशस्वी होत नाहीये. षटकार चौकार जरूर आला. स्ट्राईक मात्र रोटेट झाली. 12 धावसंख्या धावफलकावरती आहे. स्वप्नील यावेळेस मात्र ऑन द स्ट्राईक आहे.
यस 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 रोहित नंतर पुन्हा एकदा स्वप्नीलचा धमाका धमाका बघतोय षटकाराचा आणि फक्त विजयासाठी आपल्याला एक धावेची गरज. यस नेक्स्ट मॅच जो विनर होईल संघ तो गोटेवाडी या संघाबरोबर खेळेल आणि मला वाटते इथून मात्र गणेशवाडी हे अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. नशिबाची साथ त्यांना आहे. क्या बात. चांगला फटका आहे ग्राउंड शॉट चेंडू अडवायचा आहे. बघतोय आपण चौकार आणि इथून मात्र बोरबोशी हा संघ इथे विजयी झालेला आहे. येस नाणेफेक करून घ्यायचे लगेच. बोरबोशी आणि गोटेवाडी लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. कुठं घ्यायचं तिथेच घ्यायचं का किती ओव्हर घ्यायचं. हॅलो इंद्रजित आता टॉच करून घ्यायचं आहे आणि सामना किती षटकांचा. हॅलो